नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महिलांचे लैंगिक शोषण आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अटक झालेला भोंदू बाबा, भोंदू कॅप्टन अशोक खरात याची विविध कारनामे पुढे येत आहेत. याच्या दरबारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, राहुल नार्वेकर अशा अनेक नेत्यांनी हजेरी लावल्याचं आपण आतापर्यंत पाहिलेलं असेल. अनेक राजकीय नेते ज्या ठिकाणी एखाद्या मुंग्यांप्रमाणे रांगा लावतात, त्यावेळेस सरकारी अधिकारी पण याच्या पाठीमागे राहत नाहीत. त्यांच्या लक्षामध्ये येतं की या बाबाजवळ कनेक्शन्स आहेत, या बाबाजवळ कनेक्ट आहे आणि या बाबाजवळ सारं काही आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी देखील अशा बाबांच्या कच्छेपी लागतात. आता जे काही महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरत आहेत किंवा नाशिकच्या पोलिसांकडे आहेत, त्या व्हिडिओमध्ये काही महिला अधिकारी देखील या बाबाच्या शोषणाला बळी पडल्याचं सांगितलं जात आहे. आता एक मोठा पुरावा आता लेट्सअपच्या हाती लागलेला आहे आणि हा पुरावा असा आहे की सरकारी अधिकारी त्याच्या मंडपामध्ये केवळ त्याच्या दर्शनासाठी हजर लावत नव्हते. केवळ प्रमोशन मिळेल, कुठे मिळेल किंवा कुठे हात दाखवून कुठं चांगलं कमाईची संधी मिळू शकेल यापुरते जात नव्हते. तर काही अधिकाऱ्यांनी थेट त्याच्याशी संगनमत करून, थेट त्याच्याशी भागीदारी करून जमीन खरेदी केल्याचं देखील प्रकरण आता पुढे आलेलं आहे. आणि या अधिकाऱ्याचं नाव आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील. अभिजित भांडे पाटील यांची बरीच सर्व्हिस नाशिक या ठिकाणी गेलेली आहे. त्यांच्या पत्नी आणि अशोक खरात यांची मुलगी यांनी एकत्रित जमीन नाशिक तालुक्यातील पाथर्डी या गावामध्ये घेतल्याचं पुरावे किंवा कागदपत्र ही आता आपल्याकडे मिळालेली आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण खबर बातमध्ये गेले 2-3 दिवस सातत्याने व्हिडिओ लावत होतो. अशोक खरात कशा प्रकारे हा अडकला गेला, अशोक खराचे कारनामे काय होते आणि तो कशा प्रकारे शोषण करत होता हे जेव्हा आपण मांडत होतो तेव्हाच लोकांनी आपल्याकडे हे पुरावे पाठवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातला हा एक खळबळजनक पुरावा हा आता मी तुम्हाला दाखवता येतो. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती देखील मिळू शकेल. हा जो 7/12 आहे, हा 7/12 आहे पाथर्डी या गावातला 7/12 आहे. आणि या 7/12 मध्ये जी नावं तुम्हाला दिसत आहेत, तर तुम्हाला आता ती नावं तुम्हाला स्क्रीनवर दिसू लागतील. तृप्तबाला अशोक कुमार खरात आणि प्रीती अभिजित भांडे पाटील यांचं सामायिक क्षेत्र आहे. ते सामायिक क्षेत्र जवळपास आहे 40 सार म्हणजे 1 एकर एवढं ते क्षेत्र आहे. आणि हे जे क्षेत्र आहे हे कधी खरेदी केले त्यांनी, तर त्यांनी तर तो फेरफार आपल्याला जो पाहायला मिळतोय, ते फेरफारवरून असं लक्षात येतंय की हे क्षेत्र त्यांनी 2022 मध्ये खरेदी केलेलं आहे. आणि एखादा अधिकारी जेव्हा अशा भोंदूबाबाच्या मुलीसोबत जमीन विक्रीचे व्यवहार करतो, तेव्हा तो त्याच्या किती कच्छेपी लागलेला असावा याचा देखील अंदाज यायला काही हरकत नाही. अर्थात अभिजित भांडे पाटलांनी याच्यामध्ये एक कौशल्य दाखवलेलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे ही जमीन खरेदी केल्याचं दाखवलेलं आहे. आणि तृप्तबाला अशोक कुमार खरात ही ज्यांचं लग्न हे जानेवारी 2025 मध्ये झालेलं होतं. या लग्नाला सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि अनेक नेते हजर होते. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या लग्नाला यायला निघालेले होते. त्यांचा कॅनव्हाय तयार होता. मात्र पोलिसांनी त्यांना पूर्वसूचना दिलेली होती की साहेब, या प्रकरणामध्ये किंवा या अशोक खरात या व्यक्तीच्या सगळ्या वागण्यामध्ये आम्हाला काहीतरी काळबेर आढळलेलं आहे. तुम्ही जर लग्नाला नाही आलात तर बरं होईल. असा निरोप मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाशिकमधनंच परत गेलेले होते. ही देखील वस्तुस्थिती आहे. यातले जे अभिजित भांडे पाटील आहेत, यांचा गेल्या आठवड्यामधला जर आपण पत्ता ठावठिकाणा जर काढला तर ते कुठे होते, कोणासोबत होते, कोणाबरोबर ते शिर्डीपर्यंत गेलेले होते, हे देखील पोलिसांना कळू शकेल. कॅप्टनच्या जवळ त्यांचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासूनचे होते. आणि कॅप्टन जेव्हा या प्रकरणामध्ये अडकला जात आहे किंवा कॅप्टन जेव्हा या प्रकरणामध्ये पोलीस त्याच्यावर छापा टाकत आहेत, तेव्हा अनेक अधिकारी त्याच्या मदतीला आलेले होते. आता हा बुवा त्याची जी संपत्ती आता आपल्याला जी कळते आहे ती 1,000 कोटीच्या दरम्यान आहे. आता हे 1,000 कोटी व्हायला कोणाची मदत झाली, कशी मदत झाली हे वेगळं सांगायला नको. कारण अशा जमिनी घेऊन देणारे, अशा जमिनी दाखवणारे हे बहुतांश वेळा सरकारी अधिकारीच असतात. त्यामुळं या प्रकाराच्या जर आपण मुळाचं काही आपल्याला छोटीशी
मुळी सापडलेली आहे आणि या मुळीमधनं अनेक आता पुढे खुलासे होऊ शकतात. तर हे जे अभिजित भांडे पाटील आहे यांचा गेल्या रविवारचा जर शोध घेतला तर ते त्यांच्या नक्कीच अशोक खरात त्यांच्या आश्रमामध्ये आपल्याला पोलिसांना सापडलेले दिसू शकतील. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज फक्त पोलिसांनी ताब्यात घ्यायला काही हरकत नाही. त्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांशी यांचे कनेक्शन होते, असं जे आत्तापर्यंत फक्त बोललं जात होतं, त्याचा पुरावा हा आता आलेला आहे आणि त्यातला पहिला जो पुरावा आहे, तो अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीसोबत अशोक खरात यांच्या मुलीचा एक जमीन व्यवहार झालेला आहे. आता आणखीन दुसरे 2-3 पुरावे आपल्याकडे येणार आहेत आणि त्याच्यामध्ये तर एक आय-जी लेव्हलचा पोलीस अधिकारी आहे, जो अशोक खरात याच्या पायाशी लोटांगण घालताना दिसत आहे. तो फोटो देखील येणार आहे, त्यामुळे आपण त्याचं नाव घेत नाही. आणि या अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे तर अशोक खरात या सगळ्या कायद्याच्या कचाट्यापासून वाचला का, असा देखील संशय घेण्यास पुरेशी जागा आहे. ते देखील पुरावे पुढच्या काही काळामध्ये येतीलच. पण अभिजित भांडे पाटील यांनी अशोक खरात याच्या सोबत कसा काय व्यवहार केला, कुठं ती संपत्ती आली, तेच गाव का निवडलं, जे आश्रमाच्या आसपासच आहे का ते, ती कोणाची जागा होती, त्या जागेवर कोणाचं कर्ज होतं, याचा तपास मला वाटतं पुढच्या प्रकरणामध्ये पोलीस देखील करू शकतील. त्यामुळं अशोक खरात हा एकटा बुडणार नाहीये, त्याच्यासोबत अनेक जण बुडणार आहेत. माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं देखील याबाबत एक महत्त्वाचं विधान आज आलेलं आहे. ते असं म्हणतात, की तुम्ही थोड्या वेळ पहा, याच्यामध्ये अनेक बडी धेंड अडकलेली दिसतील. तर अशा बड्या धेंडामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या अशोक खराचा भक्त होता आणि केवळ भक्त नव्हता, तर त्याचा बिझनेस पार्टनर देखील झालेला होता. हे यातनं आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि जो बिझनेस पार्टनर होता ना, त्याला इतकी देखील कल्पना, जाणीव किंवा आगाऊ सूचना नव्हती का, हा कशा प्रकारचे व्यवहार करतो आहे आणि महिलांना कशाप्रकारे नासुद्धा शब्द बरोबर नाही, शोषण करतो आहे, हे त्याला कळायला हवं होतं. त्यानं जर हे वेळीच सरकारी यंत्रणा सांगितलेलं असतं, अशोक खरातचा बुरखा हा आधीच फाटला गेला असता. त्यामुळं पहिल्यांदा तरी अभिजित भांडे पाटलाचं नाव आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे आलेलं दिसतंय. पुढचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी.